पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असा दावा माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी केलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। आज स्मिताताई कोंढरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा माजी नगरसेविकांचा। प्रभाग क्रमांक 38 हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणचे पाचीच्या पाची उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील 3 नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली, तर महाड, श्रीवर्धन, कर्जत, खोपोली, पेण, रोहा, माथेरान आणि मुरुडमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले। या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सुतारवाडीतील कार्यालयात पार पडलेला आहे। यावेळी आदिती तटकरे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। खोपोलीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही जोरदार झुंड त्या ठिकाणी दिली, कारण आपण पाहतात की गेली 5-6 वर्ष हा सगळा कारभार प्रशासकाच्या हातामध्ये होता आणि तो प्रशासकाच्या हातामध्ये होता याचा अर्थ पडद्याआडून कोण सूत्र हलवत होतं हे कर्जत खोपोलीकरांना निश्चित त्या ठिकाणी ज्ञात होतं आणि त्याच्यामुळे खोपोलीमध्ये सुद्धा तसं पाहिलं तर विधानसभेला फरक 5-5.5 हजारपेक्षा जास्ती मताधिक्याचा होता। यावेळेला 1,000च्या फरकाने आम्हाला त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं। जरूर आम्ही त्या विषयाच्या वतीमध्ये सुद्धा आत्मपरीक्षण करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।